पीएम यशस्वी योजना थ्रू 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 75,000 आणि 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जवळपास 1,25,000 मुद्दल रोख रक्कम कमवायची संधी आपल्याला पीएम यशस्वी थ्रू घेऊन आलेला आहेत. आता आपण भरपूर मी मागचे व्हिडिओ टाकले होते पीएम यशस्वी योजना. आता त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. आता हे काय काय डॉक्युमेंट्स लागतील, फॉर्मची लास्ट डेट काय, फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत, काय काय लागतात, कसा फॉर्म भरायचा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच योजनेसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायचं आहे. बघा, सर्वात अगोदर ही योजना कोणासाठी आहेत, तर जे विद्यार्थी टॉप क्लास एज्युकेशन मध्ये शिकतायत, म्हणजे ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी म्हणजेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील लोकांसाठी काय आहेत, मुलांसाठी काय आहेत, ही योजना आहे. त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचा लाभ किती आहेत, 9वी आणि 10वी साठी 75,000ची शिष्यवृत्ती आहेत आणि इयत्ता 11वी आणि 12वी साठी 1,25,000 पर्यंत ही शिष्यवृत्ती असते. ही शिष्यवृत्ती थेट आपल्या विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होते. आता अटी काय आहेत, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित 2.5 लाखापेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. नूतनीकरण, रिन्युअल, आता 9वीला जर भेटली तर 10वीला भेटण्यासाठी काय आवश्यकता आहे. 9वी किंवा 11वी मध्ये असताना योजनेअंतर्गत अर्ज केला होता त्यांनी सन 2026-27च्या शैक्षणिक वर्षासाठी आपले नूतनीकरण बंधनकारक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी रिन्युअल करणं हे काय आहे, बंधनकारक असेल. बरोबर. अर्ज, आता अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, तर जात प्रमाणपत्र लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला, इन्कम सर्टिफिकेट 2.5 लाखांचा, मागील वर्षांचे गुणपत्रक, मार्कशीट, शाळेचा दाखला किंवा प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे टीसी वगैरेचं, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो इथे लागणार आहेत. बरोबर. त्याच्यानंतर महत्वाच्या तारखा, आता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 2 जून म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. 2 जून पासून सुरू झालेली आहेत आणि विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती आहे, 31 ऑक्टोबर 2026. 31 ऑक्टोबर 2026 शेवटची तारीख आहे. शाळांकडून अर्ज पडताळणी, इन्स्टिट्यूशन व्हेरिफिकेशन म्हणजे शाळांमध्ये प्रवेश आहेत का, इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश आहेत का, ही फीस साठी असते, म्हणजे ट्युशन फी वगैरे साठी. तर तिथे 15 नोव्हेंबरच्या अगोदर काय झाली पाहिजे, पडताळणी झाली पाहिजे. बघा, हे सर्व योजना तुमची महत्वाची आहेत, सर्व सुरू झालेल्या आहेत. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि काहीही अडचणी तुम्हाला असल्यास तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे जे ग्रुप्सवर माहिती दिल्या जाईल या अशा योजनांबद्दल, तर काय करायचं आहे की तुमचं स्टँडर्ड तुम्ही टाकायचं आहे आणि 9172278378 वर तुम्ही मेसेज करून आमच्याशी संपर्क साधू शकतात. ग्रुपच्या लिंक मध्ये जॉईन व्हा किंवा आमच्याशी डायरेक्टली संपर्क साधा. इथे मला सांगा की दादा मला ही मदत हवी, मला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तुमच्या इथे सगळं माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल आणि नक्की फॉर्म भरा, नक्की फायदा घ्या आणि हा व्हिडिओ सर्व 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.